राज्य सरकारने काल ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या जे सवलती आहेत ते मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू केल्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री व या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो। या राज्यामध्ये मराठा समाजाने कधीही जातीय द्वेष निर्माण केलेला नाही किंवा जातीमध्ये कधीही भांडण लावण्याचं काम केलेलं नाही। पण काही ओबीसीच्या नावाखाली दलाल मंडळी, या लक्ष्मण हाकेचा नेता, त्यालासुद्धा माहिती की जे आरक्षण ओबीसीतून जी सवलती दिलेल्या आहेत ते सरकारने योग्य दिलेले आहेत, त्याचा नेता गप्प आहे आणि हा तुम्हाला सांगतो याला चिल्लर फेकलेले आहे आणि हा चिल्लर वाजवत तुम्हाला सांगतो काही दलाल मंडळी आहेत ओबीसीतील, हे तुम्हाला सांगतो जातीमध्ये द्वेष आणि भांडण लावण्याचं काम करत आहेत। हे उगाच तुम्हाला सांगतो यांचं पोटसळू उठलेलं आहे, यांचं मुळव्यात खवळलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो हे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, गोरगरीब समाजातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जो राज्य सरकारने ओबीसीचे सवलती लागू केल्यात ते यांचा पोटसळ उठला आहे। लक्ष्मण हाकेला मी जाहीर आवाहन करतो व किंवा ओबीसीतील हे 450 जाती म्हणणारे हे नेते स्वयंघोषित यांना मी जाहीर आवाहन करतो, जर तुमच्यात दम असेल 3 मिनिटामध्ये 450 जातीचं एका दमात नाव घेऊन दाखवा, आम्ही मराठा चळवळीतनं मी बाजूला पडतो। अरे कशाला लका ओबीसी समाजाच्या गोरगरीब ओबीसी समाजाच्या जीवावर राजकारण करता? तुम्हाला त्या 450 जातीचं काय दुःख माहिती? याच मराठ्यांनी 450 जातीतील लोकांना सांभाळण्याचं काम, पोसण्याचं काम आज मी करतोय आणि पहिल्यापासून करत आलेलो आहे। या लक्ष्मण हाकेला मी जाहीर आवाहन करतो, तू माझ्या संग डिबेटला बस रे दलाल, तू काय बोलतो आणि काय करतो? तुगा आम्ही शांत आहे म्हणून आम्हाला संत समजू नको, तुला तुझ्या दम असेल तो सुपाऱ्या घेऊन बोलू नको, फक्त तुला जसं तसं उत्तर दिलं जाईल।